झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत राजेश तांबे सर, शेअर बाजार विषयक तज्ज्ञ. राजेश तांबेंची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. देशभरामध्ये शेअर बाजारातले तज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. झी बिझनेसवरती, आमच्या हिंदी वाहिनीवरती त्यांचा डी स्ट्रीट किट ऑन हा सर्वाधिक टीआरपी असणारा सर्वाधिक लोकप्रिय शो आहे. तांबे सरांचं स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो. सर स्वागत. आपण आज पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना श्रीमंतीचा पासवर्ड सांगण्यासाठी आलात, त्याबद्दल स्वागत. मी तर अजित दादा असतोच दर शनिवारी, पण मी आज स्वागत तुमचं करतो की आज 15 दिवसानंतर 2 आठवड्यानंतर आज प्रेक्षक तुम्हाला बघतात आहे. क्या बात आहे. या कार्यक्रमाची आतुरता, उत्कंठा प्रेक्षकांबरोबरच आम्हा सगळ्यांनाही लागलेली असते, कारण मिळतात त्या टिप्स श्रीमंतीच्या. आपण फोन तातडीनं थ्रू झालेले आहेत प्रेक्षकांचे. सरांना प्रश्न विचारण्यासाठी महाराष्ट्रभरातले प्रेक्षक, राज्याबाहेरचे प्रेक्षक उत्सुक असतात, सगळे मराठी प्रेक्षक. पहिला फोन नाशिकहून आहे, निलेश वज्रे बोलतायत. निलेश यांचा फोन आपण घेऊयात. निलेशराव, थेट प्रश्न विचारा सरांना. हॅलो. हा तांबे साहेब नमस्कार. नमस्कार. मी जैन इरिगेशनचे 56 रुपयाला 1000 शेअर घेतले, काय करू? जैन इरिगेशन काय भावानी? 56 रुपये. आता काय भाव चालू आहे? आता 54 रुपये 50 पैसे. 1000 शेअर घेतले म्हणजे 55,000 रुपीची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना? हो, 56. ओके. निलेश, एक काम करा. जैन इरिगेशन एक वन ऑफ दी गुड, जालन्याची चांगली कंपनी आहे. प्रमोटर्सचा ट्रॅक रेकॉर्ड खूप छान आहे. ड्रिप इरिगेशन जी आपण ही एक टेक्नॉलॉजी इस्रायलीकडनं शिकलो. इस्रायली, द ज्यूज. अजित दादा, द फाइनेस्ट ब्रेन ऑन द अर्थ. हम भारतवासी आहे आपले, हम हिंदुस्थानी, पण नंबर 1 ज्यूज. ते यांच्यासारखं डोकं नाही. जीसस क्राइस्ट पण ज्यू होते. अजून फादर ऑफ केमिस्ट्री रॉबर्ट ओपनहॅमर, ज्यू, ज्यांनी अटॉमिक बॉम्बची हे केली, E=mc². अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज अ ज्यू. तर फार सुपीक डोकं आहे यांचं. आणि एक आपल्या हिंदुस्थान्यांचं आपलं सुपीक डोकं आहे. याच्यामध्ये मी हेच म्हणेल निलेश बाबू की जैन इरिगेशन इज नॉट अ बॅड कंपनी, पण तुम्ही जेव्हा या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता तर याच्यामध्ये तुमचा पैसा अप्रिशिएट व्हायला पाहिजे. 2 रुपयाचा नुकसान होऊन राहिला तो तुम्ही बेअर करा. अजून याच्यातनं तुम्ही एक्झिट घ्या. अजून 54,000 रुपीजची HCL टेक्नॉलॉजीचे शेअर्स घेऊन घ्या. क्या बात आहे. 30-40%चा तुम्हाला एका 6 महिन्यामध्ये तुम्हाला चांगला हे मिळेल, प्रॉफिट मिळेल. आणि एन्जॉय दॅट मनी. टेक अ सिंगापूर ट्रिप. लग्न झालं असेल तर डार्लिंगला घेऊन सिंगापूरला जा. क्या बात आहे. निलेश, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे शेअर घेण्याची टिप्स सरांनी तुम्हाला दिली आहे. HCL टेक्नॉलॉजी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन नाही, HCL टेक्नॉलॉजीची टिप्स दिली आहे सरांनी. पुढचा फोन आपण घेऊयात. हनुमंत सरवणकर, सावंतवाडीहून आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. हनुमंतराव, थेट प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा तांबे साहेब नमस्कार. नमस्कार. हा, मी नवीनच अजून शेअर मध्ये हे केलेलं नाही. मला शेअर्स मध्ये आता हे घ्यायचं, गुंतवणूक वगैरे करायची आहे, तर काय पहिल्यापासून प्रोसिजर कसे काय असते? किती अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे? एक 50,000. ओके. सरवणकर बाबू, सावंतवाडीला राहता. गोव्याच्या पहिले फार उत्तम जागा, आंबे फार छान येतात. अजित दादा, खाल्ले का तुम्ही सावंतवाडीचे आंबे? अगदी अगदी. हा, म्हणूनच तुमचे असे गाल टमटम झाले. सरवणकर साहेब, तुम्ही एक काम करा. 50,000 तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. डीमॅट अकाउंट उघडा कोणत्याही पब्लिक सेक्टर बँकमध्ये. IDBI मध्ये जा, SBI मध्ये जा. अजून जसं मी या पहिल्या प्रेक्षकांना सांगितलं, 25,000चे शेअर तुम्ही हिंदुस्थान लिव्हरचे घ्या. डीमॅट अकाउंटमध्ये आपल्या ट्रान्सफर करा. ब्रोकरच्या अकाउंटमध्ये, म्हणजे अगर SBI पण अगर ब्रोकर आहे त्यांच्या अकाउंटमध्ये ते नाही पाहिजे, जसे कौन बनेगा करोडपती म्हणतात, ते लॉक करून टाका. तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजे लॉक करा. 25,000 हिंदुस्थान लिव्हर, 25,000 HCL टेक्नॉलॉजी. पैसे वाढले की आम्हाला सांगा पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये की तुम्ही श्रीमंत झाला, आम्हाला फार खुशी होईल. आणि अगर योग्य असेल तर एक पेढा द्या अजितदादांना. सावंतवाडीच्या सरवणकरांना अत्यंत उत्कृष्ट टिप्स सरांनी दिली. पुढचा फोन आपल्याला येतो तो कोल्हापूरहून रामदास नागरे बोलतायत. रामदास, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. नमस्कार सर. नमस्कार. मला स्पेशालिटी रेस्टॉरंट आणि बेलवर विचारायचं होतं. तुमच्याकडे आहे का? हो आहेत. अच्छा. स्पेशालिटी रेस्टॉरंट काही वाईट नाहीये. त्यांचा जो IPO आला होता त्यानंतर तुम्ही बघितलं मार्केट फार गडगडलेलं आहे, खाली गेलेलं आहे. त्यांचे पण चांगले ब्रँड्स आहे. IPOच्या प्राइसमध्ये तुम्हाला काय रिझनेबल प्राइसमध्ये मिळालेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगतो. पण त्यांचा मॉडेल थोडा डिफरंट आहे. ज्युबिलंट फूडवर्क्स सारखा नाही आहे. ज्युबिलंट फूडवर्क्सची प्रॉफिटेबिलिटी फार छान आहे. एक पिझ्झामध्ये जेव्हा तुम्ही ती ब्रेड असते त्याच्यामध्ये तुम्ही टॉपिंग्स करता आणि तुम्ही जेव्हा ते विकता, यंग जनरेशन खाते, म्हातारे लोकांना पण खूप आवडतं. अजितदादांना पण पिझ्झा फार आवडतो, तर त्यांचा पण फार फेवरेट आहे. तर हे पण ठेवा आणि भेल ठेवा. भेल तुम्ही जसं सांगितलं दादा,
56-57 मध्ये तुमचा जन्म पण नसेल झाला तेव्हा ही आपली पब्लिक सेक्टरने ही कंपनी इन्कॉर्पोरेट केली होती. तेव्हा मोनोपोली होती. सुपर क्रिटिकल बॉयलर्स अँड टर्बाइन्स मध्ये दिस इज वन ऑफ द स्पेशालिटी कंपनीज. यांचे कितीही प्लांट्स आहे इंडियामध्ये. BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, आणि यांचा हरिद्वारला प्लांट आहे, त्रिचीला प्लांट आहे. पण जेव्हा हे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ऍस्पेक्ट्स येतात दादा इंजिनिअरिंगचे. एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि दुसरी आहे तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग. क्या बात आहे. तर BHEL ला ठेवायचं, पण लास्ट रिकव्हरी येईल BHEL मध्ये. रिकव्हरी जेव्हा येते मार्केट्समध्ये सर्वात लास्ट येईल, तर विकू नका, लॉसमध्ये ठेवा. क्या बात. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. प्रकाश बोलतायत, उज्जैनहून ते बोलतायत. प्रकाश नमस्कार, थेट प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, तांबे साहेब नमस्कार. जय गुरुदेव दत्त. माझा प्रश्न असा आहे की माझा जो 510 शेअर हिंदुस्थान लिव्हरचे आहे, 250 पासून 256 पर्यंत घेतलेले आहे. 250 रुपये. हा, तर काय करायला पाहिजे आता? काय करायचं म्हणजे आता काय नाही, एकदम खुशी करायची, लाडू खायचा, शिरा सांगायचा आपल्या बायकोला करायला. आता याच्यामध्ये 250 मध्ये तुम्ही विकत घेतला, 600 किती 500-600चा भाव आहे ना. 600 म्हणजे यांनी ऑफर केलाय ना कंपनी. 600चा भाव झाला, मोर दॅन 100%. तर बस काही नाही, मग अगर प्रॉफिट बुक करा, डार्लिंगला घेऊन जा सिंगापूरला. ठीक आहे, धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.